आप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून हा पौष्टिक असा पदार्थ तुम्ही कधी बनवला आहे का? कधीच बनवला नसेल, मग आज मी तुमच्यासोबत अतिशय कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा, सोबतच झटपट असा तयार होणारा हा मुरमुऱ्यांपासून पदार्थ बनवून दाखवणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे मुरमुरे शिल्लक राहतात, मग त्यापासून ही पौष्टिक रेसिपी तर झालीच पाहिजे. नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत. आता हे मुरमुरे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. ज्या वाटीने मुरमुरे मोजून घेतले त्याच वाटीने मोजून बारीक रवा घ्यायचा आहे. जाड रवा वापरला तरी सुद्धा चालेल. यामध्ये घालायचं, सोबतच 2 चमचे फ्रेश दही घालायचं आहे. आता 1 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. सर्वजण व्यवस्थित असे मोजून घेतले. आता याला झाकण लावून हे मिक्सरला बारीकसर असं वाटून घेऊया. सर्वजण आपण मिक्सरला छान बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण लगेचच आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. मिश्रण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा पहा, आपल्याकडे नरम पडलेले मुरमुरे असतात, त्यापासून सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवून घेऊ शकता. सर्व मिश्रण आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 चमचे पाणी घालायचे आणि हे पाणी यामध्ये घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पहा, मध्यम अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या स्वरूपाची आहे. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटाकरता हे साईडला ठेवून देऊया, जेणेकरून यामधला रवा व्यवस्थित भिजेल. तोपर्यंत इकडे आपण काही भाज्या चिरून घेऊया. जसे की इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे आणखीन वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता, जसे की गाजर असेल, कोबी असेल, शिमला मिरची वगैरे वापरू शकता. सर्व भाज्या छान बारीक अशा चिरून घेतल्या. 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया. पहा, यामधला रवा छान व्यवस्थित असा भिजलेला आहे. रवा छान असा फुललेला आहे. आता सर्व बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखीन भाज्या ॲड करू शकता, जेणेकरून हा पदार्थ आणखीनच पौष्टिक होईल. छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊया. सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा घातल्यानंतर पहा, आपलं हे मिश्रण आणखीन छान असं फुललेलं आहे. मिश्रण तयार झालं. आता लगेचच आपल्याला गॅसवरती आप्पे पॅन ठेवायचा आहे. आता याच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आता लगेच आपल्याला आपण तयार केलेलं मुरमुऱ्याचं मिश्रण आपल्याला या आप्पे साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण भरताना पहा, कडेने भरायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. तर इथे आज आपण मुरमुऱ्यांपासून अतिशय पौष्टिक असे आप्पे बनवणार आहोत, जे की अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात आणि खायला सुद्धा खूपच चविष्ट लागतात. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे आप्पे बनवून देऊ शकता. यासाठी इथे आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी झटपट 10 मिनिटांमध्येच आपले हे आप्पे तयार होतात. पहा, इथे सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता गॅस आहे आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आप्पे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात. पहा, आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगून वरती आलेले आहेत. आता वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि हे आप्पे आपण पलटी करून घेऊया. पहा, आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. रंगसुद्धा अतिशय मस्त आलेला आहे. सर्व आप्पे आपण इथे पलटवून घेऊया. पहा, साईडचे जे आप्पे आहेत ते भाजण्याकरता जरासा वेळ लागतो. मधले आप्पे पटकन भाजले जातात. त्यामुळे आप्पे पात्रामध्ये मिश्रण भरताना कडेनेच भरायचे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे. पहा, आप्पे खालच्या बाजूने काय मस्त भाजले गेलेले आहेत. दोन्ही बाजूने आपल्याला असेच छान खमंग असे हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवरती आप्पे भाजून घ्यायचे, जेणेकरून आतमध्येपर्यंत आप्पे व्यवस्थित असे शिजले जातात. पहा, इथे आपण आप्पे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण हे आप्पे या पॅनमधून काढून घेऊयात.
पहा अगदी मऊ लुसलुशीत असे आपले इथे मुरमुऱ्याचे आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे आप्पे एकदा नक्की बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या असेल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे अशाच पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. पहा आप्पे अगदी मस्त जाळीदार असे झालेले आहेत. आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत. हे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा दहीसोबत सॉससोबत सुद्धा सर्व करू शकता. चवीला खूपच भन्नाट लागतात. आप्पे पहा अगदी मस्त आणि पौष्टिक असे झालेले आहेत. चला मग मंडळी भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला बाय बाय.